बाळूमामाच्या नावानं चांगभलं. थांबा. पुढची काही मिनिटे तुमच्या आयुष्याचा विचार बदलू शकतात. फक्त एक क्षण डोळे मिटा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. मी इतकी मेहनत करतो तरी माझ्या आयुष्यात इतके कष्ट का आहेत? इतक्या अडचणी माझ्याच वाट्याला का येतात? जर हा प्रश्न कधी तुमच्या मनात आला असेल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, आशा संपल्यासारखी वाटते. पण त्याच क्षणी बाळूमामा प्रेमाने सांगतात, बाळा, तुझा मार्ग संपलेला नाही. फक्त तुझ्या संयमाची परीक्षा सुरू आहे. आता एक गोष्ट मनापासून समजून घ्या. समजा तुम्ही एका बंद दरवाजासमोर उभे आहात. पुन्हा पुन्हा तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करता, पण तो काही उघडत नाही. तेव्हा मनात विचार येतो, देवा, माझ्याच वाट्याला इतक्या अडचणी का? बाळूमामा म्हणतात, अरे वेड्या बाळा, जो दरवाजा आज बंद दिसतो त्यामागे तुझ्यासाठी त्याहून मोठा मार्ग तयार होत असतो. थोडा धीर धर. माझ्यावर विश्वास ठेव. लक्षात ठेवा, आपण अनेकदा अपयशालाच शेवट समजतो, पण अपयश म्हणजे शेवट नसतो. तो योग्य दिशेने वळण्याची संधी असते. एक गोष्ट सांगा, ज्या झाडाला सर्वात जास्त फळे लागतात त्यालाच लोक दगड का मारतात? कारण त्याच्याकडे काहीतरी मौल्यवान असते. तसेच जे लोक आयुष्यात मोठे होण्यासाठी जन्माला आलेले असतात त्यांचीच परीक्षा जास्त घेतली जाते. म्हणून लोक काय बोलतात याकडे लक्ष देऊ नका. तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहा. शांत राहा. संयम ठेवा आणि बाळूमामांवर अढळ विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, आज तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, पण उद्या हेच डोळे आनंदाने चमकत असतील. आज तुमच्या सोबत थोडे लोक असतील, पण उद्या तुमच्या यशाचं कौतुक करणारे हजारो लोक असतील. म्हणून बाळूमामांचे नाव मनापासून घ्या. कोणाचेही वाईट करू नका. गरजू लोकांना मदतीचा हात द्या. कारण चांगल्या कर्माचे फळ कधीच वाया जात नाही. आणि कदाचित आजपासूनच तुमच्या आयुष्यातील वाईट काळ संपण्याची सुरुवात होत असेल. विश्वास ठेवा, जे तुमच्या नशिबात लिहिले आहे ते या जगातील कोणालाही तुमच्यापासून हिरावून घेता येणार नाही. बाळूमामांच्या नावानं चांगभलं. जय बाळूमामा.